हाँ? नहीं 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 आवत नहीं अरे चलो त्याच्यानंतर 9 नंतर गाडी नसते. अरे हा तुम्ही गाडीत होते 11 वाजता मला फोन आला होता. उत्तर येईल यावेळेस लेखी उत्तर उद्या पण आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत येऊन ते त्यांचं थांब म्हटले होते ना ते एक हे 3 ला म्हणतात चला महाराष्ट्राचं जे सरकार आहे हे नेमकं कोण त्यामुळे पूर्णपणे शासन हे गोंधळात आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. जे शासनामध्ये चाललंय तेच राजकारणामध्ये चाललंय आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. चार राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या. इंडिया म्हणून एकत्र जरी झाले असतील तरी ह्या 4 राज्यांच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लढतात आहेत असंच आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेना आम्ही एकत्र आहोत असं त्या ठिकाणी सांगतायत. सरकार जाऊन वर्ष झालं तरी या तिघांमध्ये सीट शेअरिंगचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही. काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी जे कोणी बोलतात आहेत ते सगळे त्यांचा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला का होत नाही याच्याबद्दल बोलत नाही. पण या सगळ्यांचं असं जे टार्गेट आहे
ते वंचित बहुजन आघाडी हे असणारं टार्गेट आहे. आम्ही भूमिका घेतली की आम्ही तुमच्या बरोबर यायला तयार आहोत. तुम्ही घेणार की न घेणार याच्यापेक्षा नाचणाऱ्याला जसं नाचता येत नाही तेव्हा तो अंगणाला दोष देत असतो, तशा रीतीने तुम्ही पत्र पाठवलेलं आहे, त्या पत्रामध्ये हा दोष आहे, त्या पत्रामध्ये ते दोष आहे, पत्रातून असणाऱ्या युत्या होतात का, अशा नाना तऱ्हेच्या भानगड्या त्या ठिकाणी चाललेल्या आहेत असं या ठिकाणी दिसते. आम्ही असणारं सांभाळून घेतोय की यांच्या ज्या काही भानगडी आहेत त्या लोकांसमोर चव्हाट्यावरती येऊ नये अशी परिस्थिती आहे. भारतीय जनतामध्ये भारतातून 1,13,000 हिंदू, भारतीय हिंदू यांनी नागरिकता सोडली आणि परदेशात घेऊन राहायला गेले. जे सनातन हिंदू धर्माचे प्रतिनिधी आहेत की ज्यांना आम्ही असणारा तुमच्या सनातन धर्मामध्ये शूद्र आणि अतिशूद्राचा स्थान काय राहणार याचा खुलासा करा. याच्यावरती खुलासा करायचा नाही, पण सनातन धर्म या देशामध्ये चालेल असं म्हणून त्या ठिकाणी म्हणायचं. अशा असणाऱ्यांना आम्ही विचारतो, हे जे 1,13,000 हिंदू देश सोडून गेलेले आहेत ते शूद्र आणि अतिशूद्र नाहीत. ते सर्व सनातन धर्मातले सवर्ण आहेत, ब्राह्मण आहेत, क्षत्रिय आहेत, वैश्य सुद्धा नाहीत. तेव्हा अशा या सवर्ण समाजातून जाणारा भारतीय जनता पक्ष RSS हा पूर्णपणे फसवं राजकारण करतात, खोटारडेपणाचं असणारं राजकारण करतात आणि इथला मीडियाचे मालक जे आहेत हे त्यांना घाबरून त्यांचाच प्रचार करायला लागलेत अशी असणारी परिस्थिती आहे. इथे अनेक प्रश्न आहेत. न्यूज ट्रॅक सारख्या असणाऱ्या चॅनलवरती धाड मारली का त्यांना चायनाकडून पैसा आला आणि ते चायनाचा प्रचार करतात, हा असणारा देशद्रोह आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही असणारा मानतो, पण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र त्यांनी गलवानमध्ये भारतीय सैन्य आणि चायनाचं सैन्य फिजिकली मारामाऱ्या करत होते, शरीराने मारामाऱ्या करत. चायनाकडून पैसे घेतले की नाही हे असणारा खुलासा करावा. आमच्या माहितीप्रमाणे युद्ध चाललं होतं आणि मोदींचं असणारं सरकार चायनाकडून पैसे घेत होते अशी असणारी परिस्थिती आहे. एवढंच जर वावगं आहे तर मग चायनामधनं येणारं जे आवश्यक नाही, चायनावरनं येणारं जे आवश्यक नाही बल्ब येतोय, त्याच्यानंतर असणारं कॉस्मेटिकचं सामान येतंय, इलेक्ट्रिकलचं सामान येतंय की जे भारतात सुद्धा निर्माण केलं जातंय, त्याच्यावरती बॅन टाकण्याची हिम्मत 56 इंचाच्या छातीचा असणारा नरेंद्र मोदी यांनी दाखवावं असं आव्हान आम्ही त्यांना असणारा करतोय. चायनामुळे असणारा एक न्यूज ट्रॅक ज्याचा असणारा राव माझ्या अंदाजी सुद्धा संपणार आहे. मणिपूरमध्ये जे घडलं, गुजरातमध्ये जे घडलं ते पुन्हा घडण्याची शक्यता आहे अशी असणारी परिस्थिती आहे.
आणि मोठ्या प्रमाणात घडण्याची शक्यता आहे। तेव्हा भारतामध्ये नागरिकाने, सर्वसामान्याने यांचा कुठलाही प्रचार झाला, धार्मिक प्रचार झाला, मग तो ईसाईच्या विरोधात झाला, मुसलमानांच्या विरोधात झाला, तर सर्वसामान्य माणसाने रिॲक्ट करू नये असं मी आव्हान त्या ठिकाणी करतोय। यांना जर प्रचार करून जर ते म्हणाले आमची मुलं उतरतील, अमित शहाने स्वतःचा पोरगा उतरावा, उरलेल्या मंत्र्यांनी आपली स्वतःची मुलं त्या आंदोलनामध्ये उतरावी, त्यांची मुलं उतरली नाहीत। मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्याला माझं असणारं आव्हान आहे की त्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्याला अजिबात इथे थारा देऊ नये। हा तशाच्या तसाच वाळून जाईल। अरे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याला मराठवाड्यातल्या जनतेने थारा देऊ नये। मराठवाड्यातलीच लीडरशिप त्यांनी असणारं उभी झाली पाहिजे, तरच इथला असणारा प्रश्न या ठिकाणी मिटू शकतो। मराठवाड्यातला पाण्याचा प्रश्न हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी अजिबात मानत नाही। फक्त प्लॅनिंग याचा अभाव आहे। योजना दाखवल्या जातात, पण 20 वर्ष झालं लिफ्टिंग करून पाणी आणायचं जे चाललेलं आहे त्याचं आपल्याला कुठेही त्या ठिकाणी अंमलबजावणी होताना दिसत नाही। किंवा आपण असं जर पाहिलं तर भारताच्या जमिनीचा स्लोप हा जर आपण हा धरला तो गोदावरी उगम कुठे होते? नाशिकमध्ये, म्हणजे वेस्टर्न साईडला। ती वाहते कुठच्या साईडला? तर ईस्टर्न साईडला वाहते। पाणी वाहत ज्या दिशेने स्लोप आहे त्या दिशेने पाणी वाहत हे आपण असं लक्षात घ्या। जळगाव जिल्ह्यामध्ये उकाईचं धरण आहे। या उकाईच्या धरणाची कॅपॅसिटी जी आहे ती 120 टीएमसी ची आहे। नर्मदेच्या एका ट्रिब्युटरीवरती बांधलेली ते असणारं धरण आहे। त्याचं पाणी 120 टीएमसी पैकी 100 टीएमसी पाणी हे समुद्रात जातं। आणि ते समुद्रात का जातं? ते उकाईचं धरण सुरत आणि महाराष्ट्राचं जे बॉर्डर आहे त्या बॉर्डरवरती आहे। सुरत हे शहर 10 किलोमीटर समुद्राच्या किनारी बसलेला आहे, त्याचा काहीही उपयोग नाही। आम्ही असणारा अनेक वेळा असं म्हणतोय की हे उकाईचं बॅकवॉटर जे आहे त्याचं चॅनेलिंग जर केलं तर त्याचं चॅनेलिंग वैजापूर मार्फत किंवा भोकरदन मार्फत, तोही दुष्काळी भाग आहे, मनमाड आहे तोही दुष्काळी भाग आहे, त्यांनाही असणारं पाणी येऊ शकतं। नगर जिल्हा आपण बघितला असता तर पाण्याच्या मारामाऱ्यावरच त्या ठिकाणी चाललेला आहे, त्यांना जायकवाडीचा असणारा अधिक पाणी त्या ठिकाणी असणारं मिळू शकतं अशी परिस्थिती आहे। फक्त इथं नियोजनाचा अभाव आहे। तेव्हा मराठवाड्यातल्या जनतेने याचा असणारा बघून वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभं राहावं। आणि कॅपॅसिटी आहे त्यांच्याकडे हा मराठवाडा लीड करण्याची। इथले उद्योग गुजरातमध्ये चाललेले आहेत। जेवढे देशाभराचे असणारे जे उद्योग आहेत ते सगळे गुजरातमध्ये चाललेले आहेत। ते व्हायब्रंट गुजरात होणार कुठून? प्रत्येक राज्य हे असणारं त्या ठिकाणी
आमच्या दृष्टिकोनातून हे वेगळं आहे, त्याचं वेगळं प्लॅनिंग झालं पाहिजे. इथे वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्राची सत्ता मिळाली, तर आज जे आज मुंबईमध्ये बसून जे प्लॅनिंग केलं जात आहे आणि ते प्लॅनिंग करत असताना आता बीड जिल्हा आपण असताना त्या ठिकाणी पाहिला, उदाहरण घेतला तर एका वेळेस कापूस पिकवणारा जिल्हा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आपण जर बघितलं, आर्म्स आणि ॲम्युनिशन हे जर सोडलं तर कापसाचा व्यापार हा जगामध्ये पहिल्या नंबरवरती आहे. दुसरा जो आहे तो टॅनरीचा आहे. बीडमध्ये टॅनरी होती, शासनाने इथल्या असणारी बंद पाडली. येडशी हे सगळ्यात मोठं चमड्याचं मार्केट होतं, इथल्या राज्यकर्त्यांनी बंद पाडलं. शेवटी इथल्या ज्यांना सामान्य मराठवाड्यातला जनता निवडून देते, दुर्दैवाने तो त्यालाच असतो. या निजामी लिडरशिपने सर्वसामान्य लोकांची पिळवणूक केलेली आहे आणि विकसित न करता ते अविकसित ठेवण्याचं एक जे राजकारण केलेलं आहे ते आपल्या समोर आहे. आणि म्हणून ही लिडरशिप मधनं जोपर्यंत मराठवाडा बाहेर पडत नाही, एक माझं असणारं जनतेला आहे की एकाही आमदाराला आणि एकाही खासदाराला तुम्ही निवडून येऊ देऊ नका, नवीन लिडरशिप असणार येऊ द्या, ती आपोआप इथे असणारं डेव्हलपमेंट करायला सुरुवात करेल. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये 2 दिवसानंतर एक मोठी सभा मराठा समाजाची होते. यापूर्वी कदाचित एका ठिकाणी इतके मराठा समाजाचे लोक जमा झाले असतील असं वाटत नाही. काय वाटतं की म्हणजे याच्या अगोदर झाले नाही असं नाही झालं. जे सकल मराठा समाजाचे मोर्चे जे झाले ते तेवढेच मोठे होते. मुंबईमधला जो मोर्चा निघाला तो माझ्या अंदाजानं सगळ्यात मोठा मोर्चा होता. 14 तारखेला होईल सभा जरांगे पाटलाची, ती सुद्धा सगळ्यात मोठी असणारी सभा होईल. पण दुर्दैवाने जे माईक वरनं तुम्ही ऐकलं, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं फक्त तिथे भेटायला येतो. मी माझ्या मुख्यमंत्र्याच्या कालावधीमध्ये 8,000 लोक चालत येणं ही माझी नामुष्की आहे आणि म्हणून मी तुम्हाला भेटायला येतो. मी उलटा दादांना निरोप दिला की 2 दिवसाचा वेळ आम्हाला द्या, आम्ही मुंबईमध्ये पोहोचतो, आपण भेटायला या. त्यावेळेसच्या राजकारणाची ऍटिट्यूड, म्हणजे मी आता हे नाही करत आहे. आम्ही येण्याच्या अगोदर त्यांचे प्रतिनिधी आले, आमच्याशी बोलले. आम्ही मुंबईचा विसर्जित म्हणजे युतीला विसर्जित करण्याच्या अगोदर महाराष्ट्र विधानसभेमध्ये काय मंजूर करतो, काय मंजूर होणार आणि काय मंजूर होणार नाही, त्याच्यासाठी काय करावं लागेल याचा अख्खा आराखडा त्यांनी तयार करून ठेवला होता. आणि आम्ही ज्यावेळेस मुंबईमध्ये पोहोचलो, म्हणजे ही फक्त मी आमची असं नाही म्हणत आहे, पण त्यावेळेचे जेवढे मोर्चे, म्हणजे मला 84 पर्यंतचे जे आठवतंय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कॅबिनेटचा एक प्रतिनिधी येऊन त्या मोर्चामध्ये बसायचा, बोलायचा, काय सुटेल तिथेच जाहीर करून टाकायचं. 2 दिवसामध्ये त्याचा GR निघून जायचा. उरलेल्या प्रश्नांवरती काय करता येईल म्हणून समिती करून आणि त्यांच्याशी बोलून मोकळं होत होतं. आजचं आपल्याला असं दिसतंय की एखादा मोर्चा निघाला, अरे किती निघाला, 2 लाख, फक्त 2 लाख होते. त्या काळी आम्ही 8,000 होतो. त्या 8,000ची असणारी चिंता करणारं नेतृत्व होतं. आता असणारं खजीलपणा उडवण्याचं नेतृत्व आहे. याला असणारा जोपर्यंत लोक
संपवत नाही तोपर्यंत हा जो सिरियस इश्यू या देशामध्ये झालेला आहे, महाराष्ट्रात तरी झालेला आहे, किंवा आरक्षणाचा इश्यू देशभर व्हायला लागले, त्याच्याकडे गांभीर्याने पाहणार नाही तशी परिस्थिती आहे. मराठा समाजाला सरकारकडून निराशाच होईल किंवा काय? निराशात मला दिसते, मला दुसरं काही दिसत नाहीये. राज्य सरकार दिलेला शब्द पाळणार असं दिसतंय का? मला अजिबात दिसत नाहीये का त्या पद्धतीची असणारं कुठंतरी महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे, म्हणजे कॅबिनेटमध्ये चर्चा झालेली आहे किंवा अधिकाऱ्याच्या स्तरावरती चर्चा झालेली आहे, किंवा ज्या काही IAS अधिकाऱ्यांना मी असणारं ओळखतो आणि त्यांना असणारं जे काही विचारण्यात आलं होतं किंवा 14 तारीख जवळ येते, आपण काय करताय, ते म्हटलं काय नाही, प्रकाशावर सगळं आलबेल आहे, चिंता करू नका. आरक्षण मागणी जातं, दुसरीकडे खासगीकरण केलं जातंय, मोठ्या प्रमाणात शाळांचं खासगीकरण आहे, सगळ्यांचं खासगीकरण आहे. मुख्यमंत्र्यांचं सुद्धा खाजगीकरणाची मागणी मागा ना. सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी आहे म्हणून जरांगे पाटलांची, त्याबद्दल आपलं काय मत आहे? माझ्या हा कायद्याचा इश्यू आहे, त्यांनी मागणी मागितलेली आहे, ती माझ्या अंदाजानं गव्हर्नमेंटनी एक्झामिन केली पाहिजे त्या ह्याच्यामध्ये. पण ती तपासणी करत असताना जरांगे पाटलांबरोबर जी लीगल टीम आहे, त्या लीगल टीम बरोबर त्यांनी बसलं पाहिजे आणि त्याच्यामधलं काय शक्य आहे काही शक्य नाही हे त्यांनी असणारं त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. पण आम्ही असणारं एक त्या ठिकलेली आहे की ओबीसीचं ताट हे ओबीसी पुरतं मर्यादित ठेवा. जे नवीन आरक्षण मागतात आहे त्यांचं तुम्ही असणारं एक वेगळं ताट करा, त्यांना तुम्ही द्या. आता काही जण म्हणतात 50% अट, पण EBS इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ज्यांना संविधानामार्फत आरक्षण मिळालं त्याला सुप्रीम कोर्टाने 50% ओलांडण्याची परवानगी दिलेली आहे. त्याच्यामुळे यांच्या मनामध्ये आरक्षण देण्याचं आहे का? लढणारा हा मराठा समाज आहे, सत्तेमध्ये बसलेला सुद्धा मराठा समाज आहे, पण या दोन मराठ्यांमध्ये फरक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. एक निजामी मराठा आहे, सत्तेतला जो आहे तो निजामी मराठा आहे, आणि लढणारा मराठा जो आहे तो रयतेतला मराठा आहे. हे भांडण शिवाजी महाराजांच्या काळापासून चाललेलं आहे. रयतेतला मराठा हा शिवाजी महाराजांबरोबर राहिला आणि निजामी मराठा हा मोगलांबरोबर राहिला, अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा इथल्या रयतेतल्या मराठ्याने असणारा लक्षात घेतलं पाहिजे की तो जोपर्यंत सत्तेमध्ये जात नाही किंवा तो आरक्षणाचा पुरस्कार करणारा याला सत्तेमध्ये जोपर्यंत तो पाठवत नाही तोपर्यंत हा तिढा सुटत नाही. आणि म्हणून म्हटलं तो फॉर्म्युला आमच्याकडे आहे ना. या इथल्या असणाऱ्या रयतेतल्या मराठ्याने आम्हाला सत्ता द्यावी, सुप्रीम कोर्टाला मान्य असणारा तोडगा करून आरक्षणाचं काढता येईल अशी परिस्थिती आहे. नवाब रेबिया जे प्रकरण आहे नवाब रेबिया अरुणाचल प्रदेशमध्ये त्याची सुनावणी घटनापीठापुढे होत आहे उद्यापासून, तर त्याचा आणि महाराष्ट्रातल्या निकालासंदर्भात एनसीपी आणि शिवसेनेचे एकत्र झालेलं त्याचं म्हणताय का? ते मुळात माझं म्हणणं असं आहे, एक लक्षात घ्या की सुप्रीम कोर्टाने स्पीकरला जे ट्रायब्युनल म्हणून ठरलेला होनरूलचा निर्णय जो आहे तोच मुळात बेकायदेशीर आहे, घटनाबाह्य आहे आणि कोर्टाचं ज्युरिडिक्शन नसताना दिलेला निर्णय आहे. आणि म्हणून सेनेच्या वेळेस मी असताना म्हणालो होतो की सेनाने इलेक्शन कमिशनला सिम्बॉल वाटप करण्याचा अधिकार आहे का याचं असणारं तपासावं. कारण का 71 साली एक निर्णय म्हणजे एक पिटिशन पंजाब कोर्टातून असणारं सुप्रीम कोर्टात गेली होती. गिल वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्याचं असणारं नाव आहे. कृष्णा अय्यर हे त्याचे त्या बेंचचे प्रमुख होतं. 5 की 7 जजेसचं ते बेंच होतं आणि त्यांनी घटनेच्या 141 म्हणजे 141 खाली आणि 142 असे 2 कलम आहेत.
142 खाली जे कलम आहे ते म्हणजे त्या पार्टीस पुरतं ते मर्यादित राहतं, इतरांना लागू होत नाही. पण 141 खाली निर्णय दिला तर पार्लमेंट जसा एखादा कायदा करते आणि तो सगळ्यांना लागू होतो, तशा रीतीने सुप्रीम कोर्टाने एखादा निर्णय दिला तो सर्व केसेसना लागू होतो आणि लोकांना लागू होतो, अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा गिल वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याच्या कृष्णा अय्यरनी आर्टिकल 141 खाली तो निर्णय दिला आणि त्यांनी असं कोडिफाय केलं की इलेक्शन कमिशनचे अधिकार कुठून सुरुवात होतात आणि कुठून संपतात. त्यांनी असं म्हटलंय की एकदा नोटिफिकेशन निघालं, प्रेसिडेंटनी नोटिफिकेशन इलेक्शनचं काढलं, ते गॅझेट होईपर्यंत कुठलंही कोर्ट, कुठलंही सरकार, कुठलाही अधिकारी हस्तक्षेप करू शकत नाही. त्याचा पूर्ण मालक हे चिन्हाचं वाटप इलेक्शन कंडक्ट करण्याच्या ह्याच्यामध्ये बसतं का, हा मला वाटतं कायदेशीर प्रश्न आहे. तो कायदेशीर प्रश्न बघावा अशी याचिका जर झाली तर मला वाटतं सुप्रीम कोर्टामध्ये ते बघावं लागेल असे त्या ठिकाणी मानतो. राहिला स्पीकर, मग तो विधानसभेचा असेल, विधान परिषदेचा असेल, किंवा तो लोकसभेचा असेल, किंवा चेअरमन राज्यसभेचा असेल, त्याच्यातल्या चाललेल्या कारवाया या कोर्टाच्या कक्षेच्या बाहेर आहेत. त्याच्यामुळे चंचू पावलाने असणारे जे सुप्रीम कोर्ट विधानसभेला आणि विधान परिषदेला स्वतःच्या ताब्यामध्ये घ्यायला लागलेला आहे. आणि मध्यंतरी आपण असणारा वाचला असेल की सुब्बू सोरेनची जी केस आहे तिला आम्ही पुन्हा हिअरिंग करणार आहोत. माझ्या अंदाजाने माझ्यासारखा खासदार जर त्यावेळेस असेल तर चीफ जस्टिसला पार्लमेंटच्या बार पुढे घालून तुमची घटनेने जे विभाजन केलेलं आहे, लेजिस्लेचरचा अधिकार वेगळा, ज्युडिशरीचा अधिकार वेगळा आणि एक्झिक्युटिव्हचा अधिकार वेगळा, हे बोलवण्याची एकदा पाळी आली होती. त्यावेळेस सोमनाथ चॅटर्जी हे स्पीकर होते. थोडस सोमनाथ चॅटर्जीला समजावण्यात आलं, सुप्रीम कोर्टालाही समजावण्यात आलं, नाहीतर सोमनाथ चॅटर्जीने चीफ जस्टिसला पार्लमेंटच्या बार पुढे बोलवणारी नोटीस काढली होती. फक्त ती अंमलबजावणी झाली नाही तर मला वाटतं इथे असणारा काही गोंधळ होणार नाही तर मग कुरघोडी करण्याच्या ह्याच्यामध्ये गोंधळ होण्याची असणारी शक्यता आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. खासगीकरणाचे जे लोन आहे ते सर्व देशामध्ये हळूहळू पसरत आहे, त्याची जड जे आहे मजबूत होत आलेले आहे, विविध खात्यावरती त्याचा प्रभाव दिसून येत आहे. तर हे जे सध्याला जे धोरण सुरू आहे ते त्याच्याबद्दल आपण सहमत आहात का? नसाल तर आपली भूमिका काय असणार आहे आपल्याला? मी लोकांनाच दोष देतोय. लोकच आपल्या असणाऱ्या प्रश्नाशी इमानदार नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय. आज जे स्वतःला असणाऱ्या जमिनीचे मालक म्हणतात आहेत, यांचे बापदादे जे आहेत ते मजूर होते, त्यांना जमिनी असणाऱ्या ज्या आहेत या त्या काळच्या लिडरशिपची असणारी कारण होती की एक कसेल त्याची जमीन हा नियम त्या ठिकाणी आला आणि दुसरा सिलिंगचा कायदा आला. सिलिंगचा कायदा आल्यामुळे जमिनीचं वाटप झालं आणि मालक झाले. आपण भूमिहीन मालक झालो, ते शासनाच्या धोरणामुळे झालो. याच्याशी असणारा गद्दारी जर कोणी केली असेल तर इथल्या सर्वसामान्य माणसांनी केली. जो शिकलेला आहे, सवरलेला आहे, यांनी सुद्धा स्वतःशी द्रोह केलेला आहे. तो द्रोह काय आहे तर पूर्वी शिक्षण हे मोफत होतं. तो शिकला, सवरला आणि ज्या शिक्षणामुळे तो शिकला त्यालाच तो शिव्या द्यायला लागला की या जिल्हा परिषदेची शाळा नालायक आहे, नगरपालिकेची शाळा नालायक आहे,
अनुदानित शाळा नालायक आहे, आता खाजगीकरण पाहिजे. तेव्हा हा जो नालायकपणा आहे हा मतदारांनी केलेला आहे. आता सुधारायचं असेल तर पहिल्यांदा मतदारांनी सुधारलं पाहिजे. आम्ही असं त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्ष असं लढतोय आणि म्हणतोय की खाजगीकरण इथल्या सर्वसामान्य माणसाला परवडणारं नाही. किंवा जे खाजगीकरणाच्या विरोधात आहे त्यांनी वंचितच्या बाजूने उभं करावं. जुन्या नेतृत्वाची आठवण ठेवून तीच पद्धत पुन्हा आम्ही आज ठिकाणी लागू करू. आपण शिवसेनेसोबत झालं हा प्रश्न आपण असा उद्धव ठाकरेंना विचारावा की ते आमच्या बरोबर आता युती करणार आहेत का. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की पंतप्रधानांच्या योजनांचं जर पुस्तक आहे तर आम्ही महाराष्ट्रातल्या घरोघरी घेऊन जातोय, त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेचा पाठिंबा वाढलेला आहे. 45 ठिकाणी आमचे खासदार निवडून येतील असं दुधात साखर म्हणा. इलेक्शन झाल्यानंतर फक्त आपण त्याच्यावरती चर्चा करू. लोकसभा आणि विधानसभा सोहळा लढणार आहे की तिथे आम्ही असं म्हणतोय की इथे हुकुमशाह जन्माला आलाच. आता त्याला बळकटी जी आहे ती 2024च्या इलेक्शन मध्ये मिळेल. आता लोकची सत्ता तुम्हाला पाहिजे याचे ठरवण्याची वेळ आलेली आहे. ज्यांना गोडसे पाहिजेत काँग्रेसवाले हे नथुराम गोडसेच्या विचाराचे अजूनपर्यंत तरी आहेत असंच दाखवतात आहेत का ते आम्हाला नाकारतात आहेत. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये जो गोंधळ होता उमेदवार देण्यावर, या विधानसभेत गोंधळ आहे. यावेळेस असं काही होईल? म्हणजे यावेळेस मला आता वर्षभर आहे त्याच्यामुळे आम्हाला सुधार करण्यासाठी वेळ मिळालेला. सर, राज्यामध्ये ज्या दलितांनी ज्या आरक्षित जमिनी गायरान जमिनी आहेत त्या धारण केलेल्या आहेत, मात्र त्या जमिनी अजूनही त्यांच्या नावावर जात नाही. त्यामुळे अनेक जे दलित आहेत त्यांच्यावर अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अनेक ठिकाणी हे प्रकार होत आहेत. याच्याबद्दल आपण काय? ते आम्ही असं एक जे आहे की इथल्या कुठल्याही माणसाला सरकारी जमीन जी आहे त्याला हुसकवण्याचा अधिकार नाही. ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण त्यांनी त्याच्या पोटासाठी उत्पन्नासाठी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते साधन त्यांच्याकडे असलंच पाहिजे या भूमिकेचे आम्ही आहोत. आणि भर पावसात आम्ही असा मोर्चा काढला होता आणि अतिक्रमण जमिनी ह्या त्यांच्या नावावरती झाल्या पाहिजेत हे आहे. काही सरपंच जे आहेत त्यांच्यावरती आम्ही असा गुन्हा आता दाखल केलेला आहे आणि जे काही सरपंच जमीन उद्ध्वस्त करतात आहेत, ज्यांची जमीन उद्ध्वस्त केलेली आहे त्यांच्याकडून वैयक्तिक त्यांचे नुकसान भरपाईचे दावे सुद्धा आम्ही दाखल केलेले आहेत. ज्यांनी केले नसेल त्यांनी दाखल करावे. कायदेशीर जी काही मदत लागते ती मदत आम्ही त्यांना देऊ. आपण भाजपच्या विरोधात सध्याला उतरलेला आहे. मात्र भाजपमध्ये भाजप नेता जे आहेत त्या अस्वस्थ असल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या कारखान्यावर जीएसटी कारवाई देखील केली आहे. कोणावरती? पंकजा मुंडेंच्या कारखान्यावर. आणि त्या भाजपमध्ये अस्वस्थ आहे. काय तुमची प्रतिक्रिया काय आहे? माझी काहीच प्रतिक्रिया नाही. त्यांचा इंटरनल पक्षाचा भाग आहे. त्याही बीजेपी मधले आहेत. बीजेपीने कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा तो इंटरनल प्रश्न आहे. बहुजनाच्या नेत्याला त्रास दिला जातोय असं तुम्हाला वाटतं? बहुजनाच्या नेत्याला त्रास दिला जातोय. आता ते बहुजनाचे नेते असतील तर ते बहुजनाचा पक्ष स्थापन करतील. मग मी म्हणेन की त्या बहुजनाच्या नेत्या आता ते असणाऱ्या नथुराम गोडसे हेगडेवार आणि गोलवरकरच्या पक्षाचे आहेत त्याच्यामुळे ते बहुजनांचे नाहीत. काय नथुराम गोडसेने बहुजनांचे नेते महात्मा गांधी यांचा असणारा खून केला आणि गोलवलकर आणि हेगडेवार या दोघांनी असणारं ज्या बहुजनाच्या संदर्भातली भाषा वापरली होती त्यांच्या कालावधीमध्ये तेलाच्या संदर्भातला असणारं भाष्य करत असताना त्यांनी असं म्हटलं त्या विधानसभेमध्ये काय तेल काढायला जायचंय की काय, ही भाषा त्यांची होती. त्याच्यामुळे जोपर्यंत त्या पक्षाच्या आहेत तेव्हा त्यांना ती विचारसरणी मान्य आहे असं मी घरी करून चालतोय. त्याच्यामुळे आपल्याला नो कॉमेंट्स. हा त्यांनी विचारलं तर त्यांना सांगतो ना मी. जायचं